एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। डिसेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी। सुरू करूया आजचं इंटरेस्टिंग लेक्चर। पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बंदी त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। का ही बंदी आणण्यात आलेली आहे, कोणी बंदी केलेली आहे, काय आधार त्या ठिकाणी आहे, हे सगळं वन बाय वन आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। ओके, सो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक बंदी 2024 हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या इलेक्शनचं वर्ष त्या ठिकाणी असणार आहे। बरेच उमेदवार आपली दावेदारी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच वेळेला मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना आगामी निवडणुकीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे। बेसिकली ही निवडणूक बंदी कोणी दिलेली आहे तर कोलोराडो उच्च न्यायालय जे आहे त्या न्यायालयानं त्यांना अशी निवडणूक बंदी दिलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, या निर्णयामुळे काय परिणाम होणार आहे तर पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यामध्ये ट्रम्प हे अपात्र ठरलेले आहेत। आणि एखादा व्यक्ती अपात्र का ठरतो कारण त्याच्यावर काहीतरी आरोप आहेत आणि त्या आरोपाचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असणार आहे। सो का ट्रम्प यांना अपात्र ठरवण्यात आले आहे तर त्यांच्यावर आरोप काय होते बघा, तर 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकन संसद, ज्याला आपण कॅपिटॉल म्हणतो, त्या कॅपिटॉलवर हल्ला करण्यासाठी त्यांनी आपल्या समर्थकांना चेतावणी दिली होती। म्हणजे त्यांनी काही प्रक्षोभक भाषणं केली, त्यांनी काही सांगितलं लोकांना, त्याच्यामुळे जे काही डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आहेत त्यांनी अमेरिकेची संसद कॅपिटॉल हिलवर त्यांनी त्या ठिकाणी अटॅक केलेला होता आणि हा त्यांच्यावर आरोप त्या ठिकाणी होता। आणि डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक बंदी घालण्यासाठी सुप्रीम कोर्टानं कुठल्या गोष्टीचा आधार घेतला तर अमेरिकेच्या राज्यघटनेतील जे काही कलम 14 आहे त्या कलम 14च्या आधारे त्यांना निवडणूक बंदी करण्यात आलेली आहे। काय सांगते हे अमेरिकेच्या राज्यघटनेतील कलम 14 तर कलमानुसार अमेरिकेच्या राज्यघटनेची शपथ घेऊन नियुक्त झालेल्या एखाद्याने देशविरोधी बंडामध्ये सहभागी झाल्यास त्यांना भविष्यात या पदावर नियुक्त करण्यास बंदी त्या ठिकाणी आहे। एकेकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून यांनी त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि तोच व्यक्ती देशविरोधातील बंडामध्ये सहभागी झाला होता। म्हणजेच देशाच्या संसदेवर हल्ला करण्यामध्ये त्यांची भूमिका त्या ठिकाणी होती आणि जर एखादा व्यक्ती अशा बंडामध्ये सहभागी झालेला असेल तर भविष्यात त्या पदावर नियुक्त करण्यास त्याला बंदी घातली जाते। या कलमानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात आलेले अमेरिकेच्या इतिहासातील ते पहिलेच अध्यक्षीय उमेदवार आहेत। ओके, याच्या अगोदर कोणत्याही उमेदवाराला अशा प्रकारे या कलमानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं नव्हतं। सो पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना या कलमाच्या आधारे पुढील निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 45वे अध्यक्ष होते 2017 ते 2021 काळात। त्यांचा पक्ष आहे रिपब्लिकन। अमेरिकेमध्ये दोनच पारंपरिक पक्ष आहेत, एक आहे रिपब्लिकन आणि दुसरा आहे डेमोक्रॅटिक। ओके, यस। नंतर एका माजी राष्ट्राध्यक्षांना निवडणूक बंदी करण्यात आलेली आहे। मात्र त्याच वेळेला सध्याचे जे काही विद्यमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे जो बायडन। त्या जो बायडन यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये। ओके, सो महत्त्वाची गोष्ट आहे। सो एका राष्ट्राध्यक्षांवर निवडणूक बंदी तर वर्तमान जे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन त्यांच्यावर महाभियोग त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सो ह्या महाभियोगाचा प्रस्ताव जो आहे त्याला मंजुरी कुठे देण्यात आलेली आहे तर अमेरिकेच्या संसदेचे प्रतिनिधी गृह, त्याला आपण हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो, ते अमेरिकेचं लोअर हाऊस देखील त्या ठिकाणी आहे। जसं आपल्या संसद द्विगृह आहे तसे अमेरिकेची पण संसद द्विगृह आहेत। आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा आहे, लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे। अगदी तशाच प्रकारे अमेरिकेमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट नावाचा प्रकार आहे। सिनेट म्हणजे आपल्याकडची राज्यसभा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आपल्याकडची लोकसभा। हा जो काही बायडन यांचा त्या ठिकाणी महाभियोगाचा प्रस्ताव आहे त्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आपल्याकडच्या लोकसभेसारख्या सभागृहानं त्याला मंजुरी दिलेली आहे। तिथं जे काही मत घेण्यात आले त्या मतांमध्ये जो बायडन यांच्या विरोधात हा महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे। एखाद्या राष्ट्राध्यक्षांवर अशा प्रकारचा महाभियोग का लावला जातो कारण त्यांच्यावर काहीतरी आरोप असतात। सो काय आहेत आरोप तर बायडन यांचे पुत्र हंटर यांच्यावर वादग्रस्त आंतरराष्ट्रीय व्यवहार केल्याचा आरोप त्या ठिकाणी आहे। सो बेसिकली त्यांचे पुत्र हंटर यांनी काहीतरी इंटरनॅशनल इकॉनॉमिक अफेअर्स मध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम केलेला होता म्हणून त्यांच्यावर महाभियोग लावण्यात आलेला आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमेरिकेच्या संसदेचे दोन सभागृह आहेत, एक आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि दुसरा आहे सिनेट।
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये अशा प्रकारचा ठराव मंजूर झालेला आहे, परंतु सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत आहे, त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारचा महाभियोगाचा प्रस्ताव तिथं मंजूर होणं जवळपास अशक्य आहे. सो जर सध्याला तुम्ही बघितलं तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत आहे आणि सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत आहे. बायडन स्वतः डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आहेत, त्यामुळं सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत असल्यामुळं सिनेटमध्ये अशा प्रकारचा ठराव मंजूर होणं जवळपास अशक्य आहे. परंतु हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत असल्यामुळं बायडन विरोधातला हा जो ठराव आहे तो मंजूर झालेला आहे. मतदारांच्या आकडेवारी प्रस्तावाच्या बाजूने 221 लोकांनी मतदान केलं, प्रस्तावाच्या विरोधात 212 मतांनी मतदान केलं. याचा अर्थ बहुमताचा आकडा 221 त्या ठिकाणी आहे. ओके, महाभियोग प्रस्ताव सिनेटमध्येही जे वरिष्ठ सभागृहामध्ये मंजूर झाल्यास अध्यक्षाला घटनेनुसार पायउतार व्हावं लागतं. म्हणजेच एखाद्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात दोन्ही सभागृहामध्ये जर तसा प्रस्ताव मंजूर झाला तरच अशा प्रकारे राष्ट्राध्यक्षाला आपल्या पदावरून राजीनामा द्यावा लागतो. आता सध्याला पहिली स्टेप झालेली आहे ती म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये मतदान झालं आणि तिथं बायडन यांच्या विरोधात मतदान करण्यात आलेलं आहे. सिनेटमध्ये मात्र शक्यता फार कमी आहे, कारण सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत त्या ठिकाणी आहे, त्यामुळे सिनेटमध्ये भविष्यात मंजूर होणार नाही. जो बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष आहे. 2021 ते 25 असा त्यांचा कालखंड आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आहे. याच्या अगोदर महाभियोग चालवण्यात आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन, बिल क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तर 2 वेळाला अशा प्रकारे महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. 2 वेळा महाभियोगाचा कारवाई झालेली आहे आणि सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही महाभियोगाला सामोरे जावे लागणारे अमेरिकेचे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. सो डोनाल्ड ट्रम्प यांचं वैशिष्ट्य काय आहे तर त्यांच्या विरोधात 2 वेळा अशा प्रकारचा महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. प्लस एकदा ते सत्तेवरून पायउतार झाले होते, म्हणजेच जेव्हा जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळेला देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर राष्ट्राध्यक्ष नसताना देखील अशा प्रकारचा महाभियोग लावण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे कारवाई झालेली. ते अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं अँड्र्यू जॉन्सन, बिल क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्या ठिकाणी महाभियोगाचे प्रस्ताव मांडण्यात आलेले आहेत, परंतु आतापर्यंत एकदाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महाभियोगाची प्रक्रिया पूर्ण करून अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आलेले नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या अध्यक्षाला राष्ट्राध्यक्ष पदावरून काढून टाकायचं असेल महाभियोगाची प्रक्रिया पूर्ण करून, तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह प्लस सिनेट या दोन्ही सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करावं लागतं. जर कोणत्याही एका सभागृहामध्ये बहुमत सिद्ध झालं नाही तर अशा प्रकारे त्याला राष्ट्राध्यक्ष पदावरून काढून टाकता येत नाही. सो आतापर्यंत कुठल्या तरी एकाच सभागृहामध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स त्या ठिकाणी अशा प्रकारचा ठराव मंजूर झालाय, दुसऱ्या सभागृहामध्ये मात्र अशा प्रकारचा ठराव मंजूर झाला नाही. त्यामुळे कोणत्याही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अशा प्रकारे महाभियोगाची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना काढून टाकण्यात आलेलं नाही. ओके, यस. नंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी शस्त्रसंधी व्हावी. शस्त्रसंधी म्हणजे दोन्ही बाजूनं कोणीही शस्त्राचा वापर करू नये, आपण त्याला शस्त्रसंधी म्हणतो, आपण त्याला सीज फायर म्हणतो. ओके, त्यासाठी दुर्मिळ पुढाकार घेतलेला आहे आणि हा दुर्मिळ पुढाकार काय आहे आपण त्या ठिकाणी बघूयात. ओके, सो अँटोनियो गुटेरेस यांचा शस्त्रसंधीसाठी दुर्मिळ पुढाकार. सो हे जे अँटोनियो गुटेरेस आहेत ते कोण आहेत तर संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव आहेत. त्यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान हमास दरम्यान जी काही शस्त्रसंधी आहे त्या शस्त्रसंधीसाठी पुढाकार घेतलेला आहे आणि ह्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर संयुक्त राष्ट्रसंघाची जी काही सनद आहे, सनद म्हणजे चार्टर, त्याच्या कलम 99 आधारे आव्हान केलं आहे की आता आपण शस्त्रसंधी केली पाहिजे. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी त्या ठिकाणी होत आहे. सो इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी होण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी कलम 99च्या आधारे त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. या कलमाचा अतिशय अपवादानच उल्लेख त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांकडून केला जातो. यापूर्वी 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या वेळेला तत्कालीन महासचिव यू थांती यांनी अशा प्रकारे कलम 99च्या आधारे शस्त्रसंधी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे आयोग इथं प्रश्न विचारू शकतं. लोकसत्ताला पहिल्याच पानावर ही बातमी होती की अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी होण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या सनदीतील कोणत्या कलमाच्या आधारे अशा प्रकारे आवाहन केलेलं होतं किंवा पुढाकार घेतला होता. तर कलम 99 तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. ओके, यस.
नंतर युद्धबंदी होण्याच्या बाजूनं भारतानं आपली भूमिका मांडलेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये म्हणजेच जनरल असेंब्लीमध्ये इस्रायल आणि हमासमधील संघर्षात त्वरित युद्धबंदी व्हावी म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये विशेष मसुदा त्या ठिकाणी ठराव मांडण्यात आला. सो बेसिकली काय झालं तर इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जो काही संघर्ष आहे तो थांबावा म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे एक मसुदा ठराव मांडण्यात आला. मसुदा ठराव मांडणारा देश होता इजिप्त. याचा उद्देश एकच होता की मानवतेच्या दृष्टिकोनातून गाझांमध्ये जी काही गाझा स्ट्रीप आहे, जो युद्धग्रस्त भाग आहे, तिथं जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं आणि जी काही ओलीस ठेवलेली व्यक्ती आहेत की त्यांना डांबून ठेवलेलं आहे त्यांची विनाअट सुटका करण्यात यावी यासाठी युद्धबंदीच्या बाजूने भारतानं भूमिका घेतलेली होती. एकूण 193 सदस्य असतात. ठरावाच्या बाजूने 153 सदस्यांनी मतदान केलं. ठरावाच्या विरोधात 10 लोकांनी मतदान केलं. तर 23 लोक जी आहेत ती मतदानापासून दूर राहिलेली आहेत. ओके, सो बेसिकली अशी आकडेवारी आहे. ओके, एवढा काही महत्त्वाची गोष्ट नाही आहे, परंतु आयोग कुठल्याही लेवलला जाऊन त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं. ओके, नंतर आहे बघा काय आहे रीज. सो रीज ही गोष्ट काय आहे तर ऑक्सफर्ड डिक्शनरी 2023चा वर्ड ऑफ द इयर म्हणून या शब्दाला घोषित केला आहे. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं ऑक्सफर्ड डिक्शनरीनं खालीलपैकी कोणत्या शब्दाला त्या ठिकाणी वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केलेला आहे. तर त्या शब्दाचा शब्द आहे रीज. या शब्दाचा अर्थ काय होतं तर आपलं सौंदर्य, आपली स्टाईल, आपली मोहिनी, रोमॅन्टिकपणा यांच्या माध्यमातून एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर आपलं इम्प्रेशन टाकण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण रीज असा शब्द म्हणतो. ओके, वर्षभरामध्ये सोशल मीडिया असेल, न्यूजपेपर असेल, याच्यामध्ये एखादा शब्द जो प्रचलित आहे त्याला एखाद्या डिक्शनरीकडून वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर त्या ठिकाणी केलं जातं. आणखीन काही शब्द रीज सोबत कॉम्पिटिशनमध्ये होते. सिच्युएशनशिप आहे, स्विफ्टी आहे, प्रॉम्प्ट आहे, बेज फ्लॅग आहे, हिट डोम आहे, पॅरासोशल आहे, असे शब्द काही चर्चेत होते. परंतु फायनली रीज या शब्दाला ऑक्सफर्डनं वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. जसं ऑक्सफर्डनं रीजला वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे तसं काही आणखीन डिक्शनरीने 2023चे वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केलेले आहेत. केम्ब्रिजनं हॅल्युसिनेटला वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केले. कॉलिन्सनं AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मरियम वेबस्टरनं ऑथेंटिक या शब्दाला वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आता इथं आयोग काय प्रश्न विचारू शकतं तुम्हाला काही डिक्शनरी आणि त्यांचे शब्द असा मॅच द पेअरला प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतं. सो ह्यातले 2 तरी किमान लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्यातल्या त्यात ऑक्सफर्डचा, कारण लोकसत्ताच्या एडिटोरियलला हे आलेलं होतं. ओके, रीज शब्दाबद्दल, त्यामुळं ऑक्सफर्डचा रीज हे चांगलं लक्षात ठेवा. 2 नंबरची महत्त्वाची डिक्शनरी आहे केम्ब्रिजचा हॅल्युसिनेट. किमान हे 2 शब्द लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलिन्स आणि मेरियम वेबस्टरचे दोन्ही शब्द जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला AAA वरून सुरू झालेले दिसतात. त्यामुळं इथं लॉजिक डेव्हलप करून तुम्ही त्या ठिकाणी उत्तर काढू शकता. ओके, सो मला असं वाटतं त्यातल्या त्यात आयोग प्रश्न विचारताना रीज या शब्दावर प्रश्न विचारू शकतं. ओके, येस. नंतर जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं जागतिक मलेरिया अहवाल 2023 जाहीर केलेला आहे, ज्याच्यामध्ये 2022 मध्ये मलेरियाचे पेशंट किती सापडले, कोणत्या देशात सर्वाधिक होते, किती देशांमध्ये किती प्रमाण आहे, हे सगळं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सो 2022 मध्ये मलेरियाचे रुग्ण किती सापडले तर जवळजवळ 2.49 कोटी. आपण त्याला दुसऱ्या परिमाणामध्ये 249 दशलक्ष असं देखील म्हणतो. 2021च्या तुलनेमध्ये हा आकडा जवळजवळ सुमारे 50 लाखांनी अधिक होता. याचा अर्थ 2021च्या तुलनेमध्ये 22 मध्ये त्या ठिकाणी मलेरियाचे रुग्ण त्या ठिकाणी वाढलेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत. ओके, जागतिक स्तरावर ह्या 2.49 कोटीपैकी 95% मलेरिया रुग्ण हे केवळ 29 देशांमध्ये त्या ठिकाणी होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट. तिसरी, जागतिक स्तरावर जेवढे रुग्ण सापडले त्याच्यापैकी जवळजवळ निम्मे रुग्ण म्हणजे साधारणपणे 50% रुग्ण हे फक्त 4 देशात होते. कुठले? नायजेरिया 27%, कॉंगो 12%, युगांडा 5% आणि मोझांबिक 4%. हे जे काही आफ्रिकन देश आहेत त्या आफ्रिकन देशांमध्ये जवळजवळ मलेरियाचे 50% रुग्ण होते. सो कसं लक्षात ठेवाल, 50% रुग्ण 4 देशांमध्ये आहेत तर 95% रुग्ण हे किती देशांमध्ये आहेत, 29 देशांमध्ये आहेत. ओके, आणि हा आकडा लक्षात ठेवा, 2.49 कोटी रुग्ण हे त्या ठिकाणी मलेरियाचे सापडलेले आहेत. ओके, लक्षात ठेवा. आणि 21च्या तुलनेमध्ये हा आकडा थोडा जास्त त्या ठिकाणी आहे. कितीने जास्त आहे तर 50 लाखांनी जास्त त्या ठिकाणी आहे. ओके, सो शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, 50% रुग्ण 4 देशांमध्ये, किमान 95% रुग्ण 29 देशांमध्ये त्या ठिकाणी आहे. ओके, यस. नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी युनायटेड नेशननं त्या ठिकाणी
पुढाकार घेऊन एक करार केला होता, त्याला म्हटलं जातं UDHR, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना हा करार जो आहे तो किंवा जाहीरनामा आहे तो माहीत असेल. राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3 मध्ये ह्युमन राईट्स नावाचा जो काही टॉपिक आहे ते ह्युमन राईट्समध्ये पहिल्याच सिलेबसमध्ये ही ओळ आहे बघा. मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा, आपण त्याला UDHR असं म्हणतो. या UDHRला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत तर 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आयोग असा प्रश्न विचारू शकतं की खालीपैकी कशाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत किंवा मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्याला नुकतेच किती वर्ष पूर्ण झालेले आहेत. सो आयोग जेव्हा 75 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष पूर्ण झालेले देतं तेव्हा आयोग ह्याच्याबद्दल डिटेल प्रश्न विचारू शकतं. ओके, सो लक्षात ठेवा UDHR ला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 75 वर्ष पूर्ण झाल्याची तारीख काय आहे तर लक्षात ठेवा 10 डिसेंबर 2023. ओके, 10 डिसेंबर 2023 ला मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्याला त्या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. UDHR म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, आपण त्याला मराठीमध्ये मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा म्हणू शकतो. हा जो मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा आहे त्याचा ड्राफ्ट म्हणजे मसुदा कोणी तयार केलेला होता तर एलेनॉर रूझवेल्ट यांच्या अध्यक्षतेखालील जी काही संयुक्त राष्ट्रसंघाची समिती होती. जसं आपल्या राज्यघटनेचा मसुदा त्या ठिकाणी आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता, तसं अगदी तशाच प्रकारे UDHRचा जो काही जाहीरनामा आहे तो एलेनॉर रूझवेल्ट यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त राष्ट्रसंघाच्या समितीने त्या ठिकाणी तयार केलेला होता. मसुद्याचा स्वीकार झाला त्या ठिकाणी 10 डिसेंबर 1948 आणि हा जो कालावधी आहे तो आहे 75 वर्षांचा. 10 डिसेंबर 1948 ला त्या ठिकाणी युनायटेड नेशननं या मसुद्याचा स्वीकार केला, म्हणून 10 डिसेंबर 2023 ला या ठिकाणी UDHRला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा जेव्हा ठराव मांडण्यात आला तेव्हा तो ठराव 200 किंवा हा जाहीरनामा जेव्हा मांडण्यात आला तेव्हा हा ठराव 217 म्हणून युनायटेड नेशनकडून त्याचा स्वीकार करण्यात आला. हे लक्षात ठेवा, युनायटेड नेशनच्या आमसभेकडून ठराव 217 म्हणून या जाहीरनामाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. या UDHR मध्ये टोटल 30 कलम त्या ठिकाणी आहेत आणि ही 30 कलम आपल्याला डिटेलमध्ये घ्यायची गरज नाहीये. आयोग इथंच तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की UDHR मध्ये कलम किती आहेत. मग प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे, ओके, सन्मानासहित जगण्याचा अधिकार आहे, मूलभूत हक्क जे आहेत मानवाचे ते सगळे या कलमामध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. सो ही 30 कलम तुम्हाला फक्त नंबर लक्षात ठेवायचा आहे. ओके, येस. नंतर इजिप्तला तिसऱ्यांदा एक अध्यक्ष भेटलेले आहे, त्यांचं नाव आहे अब्देल फताह अल सिसी. लक्षात ठेवा, आयोग प्रश्न विचारू शकतं इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष म्हणून खालीपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे किंवा अब्देल फतेह अल सिसी यांची खालीपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. इजिप्तचे ओके तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत, त्यांना निवडणुकीमध्ये जवळजवळ 90% म्हणजे 89.6% मते मिळाले. आजपर्यंत सर्वाधिक मते मिळालेले हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहे. त्यांचा कार्यकाळ जो आहे तो पुढील 6 वर्षासाठी आहे. पहिल्यांदा 2014 मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले होते आणि आता त्याच्यानंतर तिसऱ्यांदा इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. सगळ्यांना ही एक गोष्ट माहिती असेल, 2023चा जो काही भारतीय प्रजासत्ताक दिन झाला त्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून या अब्देल फतेह अल सिसी यांना आपण त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. ओके, सो ही गोष्ट पण माहिती असू द्यात. आयोग प्रश्न विचारताना मला असं वाटतं की सिंगल लाईनला प्रश्न विचारेल, अब्देल फतेह अल सिसी इज इक्वल टू इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष, हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. नंतर सगळ्यांना माहित असेल की जगामध्ये 7 आश्चर्य आहेत, परंतु आज आपल्या लेक्चर बघणाऱ्या विद्यार्थ्यांना एक नवीन गोष्ट कळणार आहे, ती म्हणजे जगात 7 नाहीत तर 8 आश्चर्य त्या ठिकाणी आहेत. आणि हे 8वं आश्चर्य आहे कंबोडियामधलं अंगकोर वाट मंदिर, जे जगातलं सर्वात मोठं मंदिर त्या ठिकाणी समजलं जातं. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं, जगातलं 8वं आश्चर्य म्हणून खालीपैकी कोणाला मान्यता देण्यात आलेली आहे तर अंगकोर वाट मंदिर आहे कंबोडिया देशामध्ये. लक्षात ठेवा, कंबोडिया नावाचा आग्नेय आशियातला देश आहे, तिथलं अंगकोर वाट मंदिर हे जगातलं 8वं आश्चर्य ठरलेलं आहे. हे जे मंदिर आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर जगातलं सर्वात मोठं मंदिर आहे आणि जगातली सर्वात मोठी धार्मिक रचना आहे, म्हणजे लार्जेस्ट रिलिजियस स्ट्रक्चर इन द वर्ल्ड आहे. म्हणजे सर्व धर्मांचा विचार करायचा असेल तर कुठल्या धर्माची रचना सर्वात मोठी आहे, कुठल्या मंदिराची किंवा कुठल्या प्रार्थना स्थळाची, तर अंगकोर वाट मंदिराची आहे. युनेस्को कडून त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे. 1992 ला राजा सूर्यवर्मन दुसरा यानं 12व्या शतकामध्ये अंगकोर वाट मंदिराची बांधणी त्या ठिकाणी केलेली होती. ओके, सो बेसिकली आयोग प्रश्न विचारताना हे जी काही अंगकोर वाट आहे, अंगकोर वाट मंदिर
ते 8वं आश्चर्य आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा हे जे मंदिर आहे ते खालीपैकी कोणत्या देशात आहे असा साधा सिंपल प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात. जगातली 7 आश्चर्य त्याला न्यू 7 वंडर्स असं देखील म्हणतात. त्याच्यामध्ये आपलं भारतातलं आहे ताजमहल, 2 आहे पेट्रा जॉर्डन मधलं, कोलोसियम रोम इटली मधलं, चिचेन इत्जा मेक्सिको मधलं, माचू पिचू नावाचं ठिकाण पेरू मधलं, ग्रेट वॉल ऑफ चायना चीन मधलं, ख्रिस्त रेडिमर रिओ दो जेनेरो ब्राझील मधलं, आणि या व्यतिरिक्त मानाचं स्थान देण्यात आलेलं एक आश्चर्य आहे त्याचं नाव आहे गिझाचा पिरॅमिड. लक्षात ठेवा, गिझाचा पिरॅमिड 7 वंडर्स मध्ये येत नाही, त्याला मानाचं स्थान देण्यात आलेलं आहे. ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे ते, म्हणून त्याला गिझाचा पिरॅमिड जो आहे इजिप्त मधला त्याला मानाचं स्थान म्हणून एक सेपरेट नॉमिनेशन त्या ठिकाणी आहे. सो ही 7 आश्चर्य आणि आत्ता बघितलेलं आपण 8वं आश्चर्य त्या ठिकाणी आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या भारतातलं एक आहे ते म्हणजे आग्र्यामधला ताजमहल. ओके, येस. नंतर आपण सुपर वन लाईनर, आपण आतापर्यंत त्याला संक्षिप्त घडामोडी म्हणत होतो. सो आपण त्याचं यावर्षी नाव बदललेलं आहे, या महिन्यामध्ये त्याचं नाव आपण ठेवतोय सुपर वन लाईनर. ओके, सो काय आहे तर युनेस्कोनं अमृत सांस्कृतिक वारसा यादी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आपण त्याला इनटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणतो. त्याच्यामध्ये एका भारतीय नृत्य प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे, त्याचं नाव आहे गरबा. लक्षात ठेवा, आयोग असा प्रश्न विचारू शकतो, युनेस्कोच्या इनटँजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये खालीपैकी कोणत्या भारतीय नृत्य प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे? गरबा. 2022 मध्ये आय थिंक 22 का 21 मध्ये दुर्गा पूजा जी आहे त्या दुर्गा पूजेचा समावेश या इनटँजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये करण्यात आला होता. सो आयोगाने तेव्हा प्रश्न विचारला होता की खालीपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश केलेला आहे, तेव्हा दुर्गा पूजा उत्तर होतं. आणि आता प्रश्न विचारला आयोगाने तर त्याचं उत्तर काय असेल? गरबा. नंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण आशियातला पहिला देश कोणता? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ. लक्षात ठेवा, नेपाळ हा समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण आशियातला पहिला देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने एक मध्यंतरी अहवाल जाहीर केला. त्या अहवालानुसार 2023 मध्ये अफगाणिस्तानला मागे टाकून एक देश जगातील सर्वात मोठा ओपियम म्हणजे अफूचा स्त्रोत म्हणून उदयाला आलेला आहे, त्याचं नाव आहे म्यानमार. हे लोकसत्ताला आलं होतं. सो ओपियमचा सर्वात मोठा स्त्रोत कुठला असणार आहे? म्यानमार. आतापर्यंत कोण होता तर अफगाणिस्तान होता. अफगाणिस्तानला पाठीमागे टाकत म्यानमार त्या ठिकाणी आहे. नंतर चायनाचा एक पायाभूत सुविधा प्रकल्प आहे, त्याचं नाव आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. त्याच्यामधून इटली नावाचा देश जो आहे तो बाहेर त्या ठिकाणी पडलेला आहे. नंतर चायनाने एक पॉलिसी मांडलेली आहे, त्याचं नाव आहे वन प्रोव्हिन्स वन पॉलिसी. या अशा प्रकारचा दृष्टिकोन स्वीकारणारा देश आहे चायना. ओके, हे जी टुडेला प्रश्न होता माहिती असू द्यात. वन प्रोव्हिन्स वन पॉलिसी कोणाची आहे? चायनाची आहे. नंतर इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन, आपण त्याला आंतरराष्ट्रीय सागरी संस्था म्हणतो, त्या सागरी संस्थेच्या काउन्सिलवर सर्वाधिक मतांसह भारताची पुन्हा निवड करण्यात आलेली आहे 2024 ते 2025 या 2 वर्षाच्या कालखंडासाठी. सो प्रश्न आयोग असा विचारू शकतं, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या काउन्सिलवर खालीपैकी कोणत्या देशाची सर्वाधिक मतांसह पुन्हा निवड करण्यात आलेली आहे? सो भारत 2024 आणि 2025 या वर्षासाठी. नंतर हनुक्का नावाचा ज्यू लोकांचा दिव्यांचा सण आहे. ओके, 7 डिसेंबर ते 15 डिसेंबर या काळात साजरा करण्यात आला. प्राचीन काळातील तमिळ कवी आणि संत थिरुवल्लुवर यांचा पुतळा जो आहे तो फ्रान्स मधल्या सेर्गी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. नंतर आग्नेय आशियाला जोडण्यासाठी भूतान देशानं घोषित केलेला आसाम राज्याच्या सीमेवरील एक ग्रीन सिटी प्रकल्प, त्याचं नाव आहे गेलेफू. लक्षात ठेवा, गेलेफू हा कोणत्या देशाचा प्रकल्प आहे? भूतान. आणि कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? आसाम. आणि ह्याच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे तर आग्नेय आशिया आणि भूतान सोबतची कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी तयार केली जाणार आहे. ही जी काही सिटी आहे त्याचा क्षेत्रफळ आहे 1000 चौरस किलोमीटर. मॉर्निंग कन्सल्ट नावाची एक संस्था आहे, त्यानं सर्वेक्षण केलं आणि ह्या सर्वेक्षणानंतर जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण आहेत तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मॉर्निंग कन्सल्ट अहवालानुसार जगातले सर्वात लोकप्रिय नेते त्या ठिकाणी आहेत. नंतर कर कपातीच्या भरपाईसाठी जगातील पहिला धूम्रपान बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा करणारा देश न्यूझीलंड. न्यूझीलंड देशानं एक कायदा केलेला होता ज्याच्या अंतर्गत जे काही तरुण आहेत त्यांना धूम्रपान म्हणजे सिगरेट ओढण्यावर बंदी घातली होती. परंतु सरकारचा मोठ्या प्रमाणात टॅक्स त्या ठिकाणी रद्द व्हायला लागला, म्हणून टॅक्स कलेक्शन व्हायसाठी कर कपात त्या ठिकाणी करकपात जी होते त्याच्यातून भरपाई व्हावी म्हणून हा कायदा त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी रद्द करण्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे न्यूझीलंडनं. नंतर 6वा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव वाराणसीमध्ये आयोजित करण्यात आला. 11वा बांगलादेश पुस्तक मेळावा कोलकाता इथं
नंतर भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशातील राजनैतिक संबंधांना 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. राजनैतिक संबंध म्हणजे डिप्लोमॅटिक रिलेशन्स. नंतर मानव तस्करी, आपण त्याला ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणतो, त्या तस्करीशी संबंधित ऑपरेशन स्ट्रॉम मेकर्स नावाची मोहीम, इंटरपोल नावाची जी काही आंतरराष्ट्रीय पोलिसांची संघटना आहे त्यांनी त्या ठिकाणी राबवलेली होती. नंतर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी जी काही भारतीय प्रवासी आहेत त्यांना व्हिसामुक्त प्रवेश देण्याची घोषणा करणारे राज्य देश मलेशिया, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम आणि इराण हे 5 देश आहेत. या 5 देशांनी भारतातल्या प्रवाशांना व्हिसामुक्त प्रवेश देण्याची घोषणा केलेली आहे. आशियान भारत भरडधान्य महोत्सव नवी दिल्लीमध्ये साजरा करण्यात आला. अर्जुन मुंडा जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. नंतर ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे जी काही ब्रिक्स संघटना आहे त्या संघटनेमध्ये औपचारिकपणे सदस्यत्व मिळावं म्हणून औपचारिकपणे अर्ज करणारा देश पाकिस्तान या देशानं ब्रिक्स संघटनेकडे अर्ज केलेला आहे. कशासाठी? सदस्यत्वासाठी. नंतर 28वा युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव नवी दिल्लीमध्ये पार पडला. इस्रायल आणि गाझा पट्टीवर पाळत ठेवण्यासाठी शॅडो R1 नावाचं ड्रोन तैनात करण्याचा निर्णय घेणारा देश युके असं म्हणतं की दोन्ही देशांमध्ये म्हणजे गाझापट्टी आणि इस्रायलमध्ये त्या ठिकाणी सर्व्हिलन्स करण्यासाठी शॅडो R1 नावाचं त्यांनी ड्रोन तैनात करायचा निर्णय घेतलेला आहे. नंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ब्रिटनला दरवर्षी ख्रिसमस ट्री भेट देणारा देश नॉर्वे काय करतं? दरवर्षी ब्रिटनला ख्रिसमस ट्री त्या ठिकाणी भेट स्वरूपात देतं. सगळ्यांना माहिती आहे 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस किंवा नाताळ साजरा केला जातो. सो इथं बऱ्याच वेळेला गिफ्टचं शेअरिंग होत असतं बघा. सो नॉर्वे ब्रिटनला काय देतं? ख्रिसमस ट्री गिफ्ट म्हणून देतं. कशासाठी? दुसऱ्या महायुद्धात नॉर्वेला ब्रिटननं मदत केलेली होती म्हणून. नंतर डिस्पोजेबल इलेक्ट्रॉनिक सिगरेटवर बंदी घालण्यासाठी विधेयक मंजूर करणारा देश आहे फ्रान्स. नंतर पहिल्यांदाच संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी करणारे देश अमेरिका आणि स्वीडननं अशा प्रकारे जे काही संरक्षण सहकार्य करार आहे त्याच्यावर सही केलेली आहे. नंतर सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून काला आजार या रोगाला दूर करण्यासाठी WHO द्वारे अधिकृतपणे प्रमाणित केलेला जगातला पहिला देश बांगलादेश. ओके, सो बांगलादेश याला त्या ठिकाणी काला आजार दूर करण्यासाठी WHO कडून प्रमाणित करण्यात आलेलं आहे. नंतर जागतिक आरोग्य संघटनेनं निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीजमध्ये एका रोगाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे नोमा. ओके, सो एवढंच लक्षात ठेवा, निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज नोमा ज्याला जागतिक आरोग्य संघटनेनं लिस्टेड केलेलं आहे. नंतर लाल समुद्र म्हणजे रेड सी इथं मध्यंतरी जहाजांवर मोठ्या प्रमाणात हल्ला एका येमेन अतिरेकी संघटनेकडून करण्यात येत होता. ती संघटना आहे हुती. लक्षात ठेवा, हुती ही कोणत्या देशातली किंवा कोणती संघटना आहे? अतिरेकी संघटना. तर येमेन मधली. मादागास्करचे नवीन अध्यक्ष आहेत आंद्रे रोझेएलिना. पोलंडचे नवीन पंतप्रधान आहेत डोनाल्ड टस्क आणि अर्जेंटिनाचे नवीन अध्यक्ष आहेत झेवियर मिली. ओके, येस, लक्षात आलं सगळ्यांच्या. चला, नेहमीप्रमाणे आता आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहे. ओके, पहिल्यांदा आपण बघितलं डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक बंदी आहे कारण 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेची संसद कॅपिटॉल हिलवर हल्ला करण्यासाठी त्यांनी आपल्या समर्थकांना चिथावणी दिली होती. कोलोराडो उच्च न्यायालयानं त्यांना तसा निर्णय दिलेला आहे. पुढील वर्षी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते अपात्र ठरलेले आहेत. अमेरिकेच्या राज्यघटनेच्या कलम 14च्या आधारे न्यायालयानं हा निर्णय दिलाय. या कलमाचा अर्थ काय होतो तर एखादी व्यक्ती अमेरिकेच्या राज्यघटनेची शपथ घेऊन जर एखाद्या पदावर गेली असेल आणि भविष्यात ती एखाद्या देशविरोधातील बंडामध्ये सहभागी झाली तर भविष्यात त्या पदावर निवडून येण्यासाठी त्याला बंदी घातली जाते. ओके, अशा प्रकारे अपात्र ठरवण्यात आलेले डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या संसदीय इतिहासातील पहिलेच अध्यक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष होते 17 ते 21 या काळामध्ये आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. बायडन यांच्यावर महाभियोग लावण्यात आलेला आहे कारण त्यांचे पुत्र हंटर यांच्यावर वादग्रस्त आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप त्या ठिकाणी आहे. हा जो काय महाभियोगाचा प्रस्ताव आहे तो अमेरिकेचं कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये मांडण्यात आलेला आहे. परंतु सिनेटमध्ये ते ज्या पक्षाचे नेते आहेत ते पक्षाचं बहुमत आहे म्हणजे डेमोक्रेटिक पक्षाचं बहुमत आहे. त्यामुळं भविष्यामध्ये अशा प्रकारचा महाभियोगाचा प्रस्ताव सिनेटमध्ये मंजूर होणं अशक्य आहे. जर एखाद्या महाभियोगाचा ठराव दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झाला तरच एखाद्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात येतं. जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष आहेत. 21 ते 25 असा कालखंड असणार आहे आतापर्यंत. याच्या अगोदर 3 वेळा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग लावण्यात आला. अँड्रू जॉन्सन, बिल क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तर 2 वेळा महाभियोग लावण्यात आला. अशा प्रकारे 2 वेळा महाभियोग लावण्यात आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. जर एखाद्याला राष्ट्राध्यक्षांना
महाभियोगाची प्रक्रिया पूर्ण करून जर अध्यक्षपदावरून काढून टाकायचं असेल तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट या दोन्ही सभागृहामध्ये तो महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर होणं गरजेचं आहे. नंतर अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये शस्त्रसंधी होण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेतील कलम 99 त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. अशा प्रकारे क्वचित आणि अपवादानच अशा प्रकारे या कलमाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. नंतर युद्धबंदी होण्याच्या बाजूनं संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये जो काही मिसेस मसुदा ठराव मांडण्यात आला त्याच्यासाठी भारतानं त्याच्या बाजूने ठरावात भूमिका घेतलेली आहे. नंतर रीज काय आहे तर रीज हा ऑक्सफर्ड डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर त्या ठिकाणी आहे. केम्ब्रिजचा हेल्युसिनेट आहे, कॉलिन्सचा ए आहे, मेरियम वेबस्टरचा ऑथेंटिक त्या ठिकाणी आहे. जागतिक मलेरिया अहवाल 2023 जो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने रिलीज केला त्याच्यामध्ये 2022 या वर्षामध्ये 2.49 कोटी इतके मलेरियाचे रुग्ण सापडले. 95% रुग्ण हे 29 देशामध्ये आहे, 50% रुग्ण हे किमान 4 देशांमध्ये त्या ठिकाणी आहे आणि 2021च्या तुलनेमध्ये हा आकडा 50 लाखांनी त्या ठिकाणी जास्त आहे. नंतर युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्सला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 10 डिसेंबर 2023ला एलेनॉर रुझवेल्ट यांनी या जाहीरनाम्याचा मसुदा तयार केला होता. 10 डिसेंबर 1948ला या मसुद्याचा स्वीकार केला आमसभेनं ठराव 217 म्हणून. या UDHR मध्ये टोटल 30 कलम त्या ठिकाणी आहे. अब्देल फतेह अल सिसी इजिप्तचे नवीन राष्ट्राध्यक्ष आहे. 49.6% मतं मिळालेली आहेत. सर्वाधिक मतं मिळालेले राष्ट्राध्यक्ष आहेत. पुढील कार्यकाळ त्यांचा 6 वर्षाचा आहे. पहिल्यांदा 2014 मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले होते. हेच अब्देल फतेह अल सिसी 2023च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून देखील उपस्थित होते. जगातील 8वं आश्चर्य म्हणून कंबोडियातील अंगकोर वाट मंदिराला दर्जा देण्यात आलेला आहे. हे जगातलं सर्वात मोठं मंदिर आणि जगातली सर्वात मोठी धार्मिक रचना आहे. युनेस्कोने 1992 मध्ये त्याला वारसा स्थळाचा दर्जा दिला होता. राजा सूर्यवर्मन दुसरा यानं 12व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं होतं. साधारण 800-900 वर्ष जुनं हे मंदिर त्या ठिकाणी आहे. जगामध्ये जी 7 नवीन आश्चर्य आहे त्याच्यामध्ये ताजमहल हे भारतातलं त्याचा समावेश आहे. मानाचं स्थान म्हणून गिझाच्या पिरॅमिडला समाविष्ट करण्यात आलेला आहे. गरबाला त्या ठिकाणी अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण आशियातला पहिला देश आहे नेपाळ. म्यानमार हा जगातला सर्वात मोठा अफूचा स्रोत म्हणून उदयास आलेला आहे. त्यानं अफगाणिस्तानला पाठीमागे टाकलेला आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून इटलीनं पाठीमागे घेण्याची घोषणा करण्यात आहे. चीनचं धोरण आहे 1 प्रोव्हिन्स 1 पॉलिसी. नंतर भारताची इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशनच्या काउन्सिलवर सर्वाधिक मतांसह 2024 आणि 25 या वर्षासाठी निवड झालेली आहे. ज्यू लोकांचा दिव्यांचा सण जो साजरा केला जातो त्याला हनुक्का असं म्हटलं जातं. तामिळ कवी थिरुवल्लुवर यांचा पुतळा फ्रान्समधल्या सेर्गी या ठिकाणी आहे. भूतान देशानं आसाम राज्याच्या सीमेवर एक ग्रीन सिटी प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. त्याचं नाव आहे गेलेफू. याच्या माध्यमातून भूतान आणि आग्नेय आशियामध्ये कनेक्टिव्हिटी केली जाणार आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. कर कपातीच्या भरपाईसाठी जगातील पहिला धूम्रपान बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा करणारा देश आहे न्यूझीलंड. 11वा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव वाराणसीमध्ये झाला. बांगलादेश पुस्तक मेळावा कोलकातामध्ये झाला. भारत आणि दक्षिण आशियातल्या दक्षिण कोरियाच्या राजनैतिक संबंधांना 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. इंटरपोलनं मानवी तस्कराशी संबंधित निगडीत ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स नावाची मोहीम पार पडली. पर्यटक क्षेत्राला चालना देण्यासाठी मलेशिया, श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम आणि इराण या देशांनी भारताच्या प्रवाशांना व्हिसामुक्त प्रवेशाची घोषणा केलेली आहे. भारत आशियान भरडधान्य महोत्सव नवी दिल्लीमध्ये साजरा करण्यात आला. ब्रिक्स संघटनेच्या सदस्यत्वासाठी औपचारिकपणे अर्ज करणारा देश आहे पाकिस्तान. 28वा युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव नवी दिल्लीमध्ये पार पडला. शॅडो R1 नावाचं जे काही ड्रोन आहे ते तैनात करण्याचा निर्णय घेतलेला आहे युकेनं इस्रायल आणि गाझापट्टीवर पाळत ठेवण्यासाठी. नंतर नॉर्वेनं ब्रिटनला दुसऱ्या महायुद्धात दिलेल्या पाठिंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ख्रिसमस ट्री भेट दिलेली आहे. डिस्पोजेबल इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर बंदी घालण्यासाठी विधेयक मंजूर करणारा देश आहे फ्रान्स. प्रथमच अमेरिका आणि स्वीडननं संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी त्या ठिकाणी केलेली आहे. सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून काला आजार दूर करण्यासाठी WHO कडून अधिकृतपणे प्रमाणित केलेला पहिला देश आहे बांगलादेश. निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीजमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं नोमा या रोगाचा समावेश केलेला आहे. लाल समुद्रातील जहाजांवर हुती नावाची येमेन यात्रेरी संघटना हल्ला करत होती. मादागास्करचे नवीन अध्यक्ष आहेत आंद्रे रोझेलिना. पोलंडचे नवीन पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि अर्जेंटिनाचे नवीन अध्यक्ष झेवियर मिली. आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.